नमस्कार. मराठी सायफाय स्टोरिझममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कथा वाचतोय डॉक्टर बाळ फोंडके यांची विश्वकर्मा. अभिवाचक स्मिता पुतनीस. कथेचं नाव आहे विश्वकर्मा. आता वाटतं त्या दिवशी लक्ष्मण लोंढेंचा तो फोन आलाच नसता तर किती बरं झालं असतं. आणि येऊनही आपण त्या दिवशी बाहेर पडणं टाळलं असतं तर निदान आजच्यासारखा भोऱ्यात तरी सापडला नसतो. खऱ्या खोट्याच्या विचित्र भेसळीनं भंडावून गेलो नसतो. कल्पित अकल्पिताच्या या घोटाळ्यानं चक्रावून नसतो गेलो ना. तशी लक्ष्मणची, माझी आणि सुबोध जावडेकरची नियमित भेट होतच होती. मराठी विज्ञान परिषदेच्या चुनाभट्टीतल्या कार्यालयात तसं आम्ही महिन्यातून एकदा एका रविवारी भेटतच होतो. विज्ञान कथांवर गप्पा मारतच होतो. पण मी राहणार बांद्र्याला, लक्ष्मण प्रभादेवीला आणि सुबोध शिवाजी पार्कला. तिथून उठून साऱ्यांनी चुनाभट्टीला जमायचं, तेही महिन्यातल्या त्या विशिष्ट रविवारीच. हे काही पटेना. विशेषतः लक्ष्मण आणि सुबोधकडे फोन आल्यावर तर मग लहर आली की दुसऱ्याला फोन करून कुठेतरी माहीमला, शिवाजी पार्कला भेटायचं. इडली सांबार चगळत कडवट कॉफीचे घोट घेत यथेच्छ गप्पा मारायच्या हा नेम झाला. मनात आलं तर थंडगार बिअरच्या गुटक्यांची साथ लाभायची. मग या गप्पांना आणि विज्ञान कथेच्या कल्पिताला पालवी फुटायची. त्या दिवशी असाच लक्ष्मणचा फोन आला. हॅलो, काय करतोयस? काही विशेष नाही. आळोख्या पिळोख्या पाठोपाठ येणारी जांभई कशीबशी दाबत म्हणालो. मग असशील तसा उठ आणि शिवाजी पार्कला ये. जिप्सीमध्ये ये. जिप्सी म्हणजे काहीतरी खास असणार. माझी सुस्ती ताबडतोब पळाली. काय बुवा, काय विशेष? समजेलच. तरी पण गुरुराज बुतकर एवढंच म्हणून माझी उत्सुकता चाळून लक्ष्मणनं फोन ठेवून दिला. गुरुराज बुतकर हे नाव आजकाल विज्ञान कथा जगतात खळबळ माजून राहिलं होतं. या बुतकरांकडून एक एक भन्नाट कथा सादर होत होत्या. प्रत्येक कथा वेगळी, तिचा बाज वेगळा, त्यातील संघर्ष वेगळा, आणि तरीही साऱ्या एका तशाच अफलातून ग्रहावर घडणाऱ्या. बुतकरांनी त्या कथांमधून त्या ग्रहाची इतकी तपशीलवार माहिती दिली होती की तो ग्रह कल्पित नसून खरोखरच अस्तित्वात असावा आणि बुतकर तिथं प्रदीर्घ वास्तव्य करून आले असावेत असंच वाटावं. आणि या कथांनी लक्ष वेधून घेतलं नसेल एवढं त्या नावाने. विचित्र नावानं गुरुराज बुतकर हे खरं नाव नाही, टोपण नाव आहे. याविषयी जवळजवळ सर्वांचीच खात्री पटलेली. त्या नावानं मीच लिहितो असा सर्वजण आरोप करत. आणि उलट पक्षी हे सुबोध जावडेकरचंच काम अशी माझी खात्री होती. त्यामुळे लक्ष्मणचा फोन आणि त्यानं चमत्कारिकपणे उच्चारलेलं ते नाव ऐकून लक्ष्मण म्हणजेच गुरुराज तर नव्हे अशी शंका मनाला चाटून गेलीच. एनिवे, आता त्याला भेटायला मिळणार, त्याचा मुखवटा फाडून आतला चेहरा पाहायला मिळणार. लेखक तो आहे कसा अननी हे समजणार म्हणून मी घाईघाईनं निघालो. जिप्सीमध्ये मी पाऊल ठेवून माझे डोळे तिथल्या त्या योजनापूर्वक केलेल्या अंधाराला सरावतात. तो कोपऱ्यात नेहमीच्या जागी लक्ष्मण आणि सुबोध आधीपासूनच येऊन बसलेले दिसले. तिसराही एक इसम होता त्यांच्याबरोबर. हाच का तो? अरे ये, किती वेळ? लक्ष्मण माझा हात ओढत मला बसवत म्हणाला. हे गुरुराज बुतकर. नमस्कार. त्या इसमानं बुतकरांनी भक्तिभावानं हात जोडून करावा तसा नमस्कार केला. माझा होरा चुकला होता. एक तर गुरुराज बुतकर हे खरं नाव होतं. विचित्र वाटलं तरी खरं नाव होतं. आता असतात अशी नावं, छायाचित्रे नाही, भावना प्रधान नाही, मरा लवकरे नाही. पण माझा होरा केवळ नावाबाबतच चुकला नव्हता, चेहऱ्याबाबत पण चुकला होता. गुरुराज बुतकर या नावावरून मी एका अँग्री यंगमॅन वाटणाऱ्या पिंजालेल्या केसांच्या, तांबारलेल्या डोळ्यांच्या, दाढी वाढवलेल्या, डेनिमची फाटकी ठिगळं लावलेली जीन घालणाऱ्या आणि गळ्यात जानव्यासारखी शबनम बॅग लटकवलेल्या विशीतल्या तरुणाची अपेक्षा केली होती. पण समोरची व्यक्ती मध्यमवयीन, नीट नेटका पोशाख केलेली होती. दाढी घोटून घोटून गुळगुळीत केलेली होती. डोळ्यात तांबार नव्हता, पण कसली तरी वेगळीच छटा होती. आणि पिंजराला डोक्यावर केसच नव्हते. गृहस्थ तसं म्हटलं तर मनमोकळा बोलत होता. तशा आमच्या दिलखुलास गप्पा झाल्या. पण का कोण जाणे मला मात्र राहून राहून वाटत होतं की बुतकर काही आपल्याला झोकून देत नाही, अलिप्तपणे वागतोय.
आपल्याला आम्हा सर्वांनाच हातभर दूरच ठेवतोय. तसं शब्देवर सांगता नसतं आलं, पण ती शंका मन कुरतडतच होती. तसे आम्ही सगळेच पट्टीचे विज्ञान कथा लेखक. तरीही सुरुवातीला गप्पा इतर विषयांवरच होत होत्या. पंजाबच्या चिघळणाऱ्या परिस्थितीवर आम्ही बोलत होतो. लॉर्ड्सवरची क्रिकेट टेस्ट जिंकली ती कपिलमुळे की वेंगसरकरमुळे यावर वाद घालत होतो. यंदाचा पाऊस वेळेवर पडणार की आपल्याच डोळ्यातून पाणी काढणार हे प्रश्न एकमेकांना विचारत होतो. तोपर्यंत बिअरच्या प्रत्येकी 2-2 बाटल्या पिऊन झाल्या होत्या. तर म्हणूनच असावं, पण स्वतःच्याच वागण्याकडे मी एकदम त्रयस्थासारखा पाहू शकलो आणि मग त्याच भूमिकेतून इतरांकडेही. आणि मी एकदम मोठ्यानं हसतच सुटलो. बाकीचे चमकून माझ्याकडे पाहू लागले. त्यांना संशय आला, मला बिअर चढली तर नाही काय रे, असं एकाएकी हसायला काय झालं. खरं म्हणजे सुबोधला खिदळायला असं म्हणायचं होतं, पण ऐनवेळी त्यांना जीभ चावलेली मी पाहिली. तर हसू नको तर काय, सरळ वळणाच्या नेहमीच्या पठडीतल्या इतर 4 चौघांसारखेच आहोत असं दाखवण्याचा आपणा चौघांचा कसा कसोशीनं अट्टहास चाललाय तो पाहून हसू नको तर काय करू. म्हणजे मी नाही समजलो. हेच आपलं सोंग पांढरपेशी मनोवृत्तीचं आहे, त्यात समाधान मानण्याच्या प्रवृत्तीचं हे ढोंग. आपण इतरांपेक्षा वेगळे नाही. या आपल्या समाज या नावानं ओळखल्या जाणाऱ्या मुटकुळ्यातील वळवळणाऱ्या असंख्य जीवांसारखेच आपण आहोत, वेगळे नाही हे भासवण्याचं आपलं हे नाटक. पण आपण नाटक करतो आपण वेगळे आहोत हे सांगितलं कोणी तुला. सांगायची गरजच नाही. स्वच्छ आहे सगळं सूर्यप्रकाश एवढं. या पृथ्वीवर आपण जन्माला आलो यावर आपण नाखुश आहोत. आपण या जगाचा तिरस्कार करतो, मनापासून द्वेष करतो. तिचा आपल्याला वीट आलाय. म्हणूनच मग आपण त्या आपल्या कल्पनेतून नवनवीन सृष्टी बसवतो, नवं जग निर्माण करतो. शरीरानं या जगापासून सुटका करता येत नाही, म्हणूनच मनानं त्या विश्वात वस्ती करतो. नाहीतर आपल्याला या विज्ञान कथा लिहिण्याचं कारणच काय. अरे त्याची रॉयल्टी मिळते म्हणून, 4 पैसे सुटतात म्हणून. आता मात्र मला परत मोठ्यानं हसू येणार बघ. मराठी लेखकाला आणि त्यातही विज्ञान कथा लेखकाला पैसे कधीपासून मिळू लागले. एका कथेच्या मानधनातून ही अशी एखादी बिअर पार्टी सुटली तरी धन्य. त्यासाठी इतकं पोट टिटकीनं कोण लिहील. खऱ्या सच्च्या अनुभूतीशिवाय जिवंत कथा उतरत नाही हे मी सांगायला नको तुला. आपण लिहितो त्या सृष्टीचा आपण असा मनापासून अनुभव घेतला नाही, त्यावर आपली पूर्ण श्रद्धा ठेवली नाही, तर कथा जन्मण्यापूर्वीच मेलेल्या वटवाघळासारखी लोंबू लागेल, जीव धरणार नाही. अनुभूतीचा ठीक आहे, पण या विश्वाचा वीट आला म्हणून नवी सृष्टी बसवतो हे काही पटत नाही. नाहीतर काय, तसं असतं तर आमचं हे कल्पनेतलं जग या प्रत्यक्ष जगापेक्षा शतपटीनं चांगलं केलं नसतं केलं आपण, जास्त रमणीय नसतं बनवलं. मला तर बुवा माझ्या कल्पित जगात राहायची पाळी आली तर अंगावर काटाच उभा राहील. नेमक्या याच क्षणी इतका वेळ आमचा संवाद शांतपणे ऐकून घेत असलेले बुधकर प्रथमच बोलले. इतका वेळ या विषयावर त्यांनी चकार शब्द नव्हता काढला आणि आता अगदी सहजपणे सिगारेटचं थुटूक समोरच्या ॲस्ट्रेमध्ये चिरडत ते म्हणाले, माझ्यावर तशी पाळी आली होती एकदा. कसली पाळी. हेच आपण कल्पिलेल्या निर्मिलेल्या विश्वात जाऊन राहण्याची. चेहरा इतका निर्विकार ठेवून हा गृहस्थ अशी थट्टा करू शकेल असं आतापर्यंत वाटलं नव्हतं. मीही मग त्यांच्या या मस्करीत सामील होण्यासाठी म्हटलं, मग चंगळ झाली असेल, कारण तिथं जाऊन राहायचं तर नंदनवन बनवण्याची खबरदारी तुम्ही घेतलीच असेल. तीच तर ज्ञानबाची मेक आहे. जेव्हा ही सृष्टी आपण बनवतो तेव्हा कुठं आपल्याला कल्पना असते की आपल्याला त्यात जाऊन वस्ती करावी लागेल. तशी आधी कल्पना असती तर. आणि त्यांनी भला मोठा सुस्कारा सोडला. ध्यानीमनी नसता पार्टीत भलतीच रंगत आली होती. ती तशीच वाढवायला हवी होती, म्हणूनच मी आणखी ढील दिली. आता वाटतं होऊन जाऊ द्या. बुधकर, ऐकू द्या तरी आम्हाला तुम्हाला काय काय अजब अनुभव आले ते. वेटर और द बोतल. वेटरनं आमचे ग्लासेस भरले तरी बुधकर काहीच बोलले नाहीत. आपल्या ग्लासमध्ये खोलवर पाहत ते तसेच बसून राहिले आणि मग तो ग्लास हळवारपणे उचलत 2 घोट घेऊन त्यांनी खाली ठेवला.
हलक्या आवाजात कुजबुजल्यासारखं सांगायला सुरुवात केली. त्यावेळी मी माझं घर नुकतंच बदललं होतं. गावाबाहेर राहायला गेलो होतो, एकांत हवा म्हणून. शेजारीच ते नवं भलं मोठं पॉवर स्टेशन होतं. माझ्या मित्रांनो, मी ती जागा पसंत केल्याचं पाहून लोकांनी मला वेड्यातच काढलं होतं. एकांत हवा, शांतता हवी, तर ती त्या पॉवर स्टेशन जवळ कशी मिळणार, असा त्यांचा सवाल होता. पण आपल्या काही ठाम गैरसमजुती असतात. त्यातलीच ही एक. मला माझ्या लेखनासाठी हवी तशी शांतता मिळत होती तिथं. हे एका नव्या प्रकारच्या कथा मालिकेच्या लेखनाचं प्रोजेक्ट मी हाती घेतलं होतं. सगळ्या कथा एकाच विश्वात, एकाच परिसरात, काही ठराविक व्यक्तिरेखांभोवती घडणाऱ्या असाव्यात, अशी काहीशी कल्पना होती. पुलंची बटाट्याची चाळ कशी, आणि ती विनोदी म्हणून सोडून द्यायची तर माडगुळकरांची मांडेशी माणसं घ्या किंवा गोखल्यांची अनामिका. अशी कथा मालिका लिहिणं वरवर सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात ती एक अवघड गोष्ट आहे. आणि याची कल्पना तुम्हालाही असेलच. त्या जगाचा, सृष्टीचा अगदी बारीक सारीक तपशील ठरवावा लागतो. मी त्याचाच विचार करत होतो. त्या सृष्टीचा भूगोल, तिथला निसर्ग, तिथल्या पदार्थांचे गुणधर्म, तपमान, ज्या विश्वाचा ती सृष्टी अंश असणार होती, त्या विश्वाची, पार्श्वभूमीची संकल्पना ठरवावी लागणार होती. साधारण आठवडाभर मी तिच्यावर विचार करत होतो. सिनेमा दिग्दर्शक कसा हाताचा कॅमेरा करून निरनिराळ्या कोनातून एखाद्या सीनचा अंदाज घेतो, तसा मी माझ्या मनाचा कॅमेरा करून त्यातून माझं कल्पित जग निहाळत होतो. काही पसंत करत होतो, काही झिडकारत होतो. तो तपशील पक्का होत आला आणि एका क्षणी एखादा खटका दाबल्यासारखा सट असा आवाज झाल्याचा मला भास झाला. आणि जाणीव झाली की त्या क्षणी ते कल्पित विश्व खरोखरच अस्तित्वात आलंय. तरी सुद्धा माझा त्यावर विश्वास बसेना. लोचटासारखा परत परत येणारा तो विचार मी मनातून निर्धारपूर्वक झटकला आणि विसरूनही गेलो. आणि माझ्या कथा मालिकेच्या दृष्टीने पुढच्या विचारात स्वतःला बुडवून घेतलं. कारण आता या कथांमधल्या व्यक्तिरेखांना आकार द्यायला हवा होता. त्यांना रंगरूप बहाल करायला हवं होतं. पुढचा आठवडा मग त्यातच गेला. या व्यक्तिरेखा मी मानवीच निवडल्या, कारण मग वाचक त्यांच्याशी सहजगत्या एकरूप होऊ शकतो. मात्र त्यांना पूर्णपणे सुसंस्कृत बनवण्याची चूक मी केली नाही, कारण त्या तशा संपूर्ण आदर्श सुसंस्कृत झाल्या असत्या तर मग संघर्षच उरला नसता. आणि संघर्षाशिवाय कथानक कसं उभं राहणार? मीठ मिरचीशिवाय चव यावीच कशी? म्हणून मग मी त्यांना तसंच अर्धसंस्कृत ठेवण्याचं ठरवलं. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे रीतिरिवाज, त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा, त्यांची हिंसा, अहिंसा, क्रौर्य, शौर्य, सारा तपशील ठरवला. त्यांच्या बेढप शहरांचा आराखडा पक्का केला. तेव्हा पुन्हा एकदा तो सट असा घुमलेला आवाज आणि तशी जाणीव झाली की त्या व्यक्तिरेखा आपापल्या जागी जाऊन चपखल बसल्यात. माझ्या त्या कल्पित पण आता अस्तित्वात आलेल्या सृष्टीवर त्यांनी जन्म घेतलाय. नाही, जन्म नाही, अवतार घेतलाय. कारण जन्म घेणं म्हणजे अर्भकावस्था, बाल्यावस्था, वृद्धी वगैरे सोपस्कार आले ना. ते सर्व टाळून मी कल्पिलेली प्रत्येक व्यक्ती त्या त्या वयाची, त्या त्या आशा, आकांक्षा, व्याधी घेऊन अस्तित्वात आली. कठपुतल्यांचा खेळ खेळता खेळता अकस्मात त्या साऱ्या पुतळ्यात जान यावी, म्हणजे कसं चक्रावून जायला होईल, तसा मी भवंडून गेलो. पण यावेळी माझ्या मनानं अधिकच बेडरपणे ग्वाही दिली. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या बीजामधून एका क्षणी अंकुर फुटावा, एखाद्या द्रावणातून घनस्फटिक रुजून यावा, तशी माझ्या कल्पनेतील अमूर्त सृष्टी मूर्त स्वरूपात प्रगट झाली होती. काही केल्या मी ती जाणीव मनातून काढून टाकू शकत नव्हतो. पण मी विज्ञान कथाकार आहे, तुम्हाला ठाऊकच आहे की आपण कल्पना सृष्टीत कितीही विहार केला, कितीही कल्पित रुजवलं, तरी विज्ञाननिष्ठ तर्कसुसंगत दृष्टिकोनाची कास आपण कधीच सोडू शकत नाही. पराकाष्ठा करून मी माझ्या रॅशनल विचारांना आवाहन केलं. समजा मी कल्पिलेलं हे विश्व कोणत्या तरी अज्ञात बलानुसार वास्तवात आलं, पण मग ते आहे कुठे? मी ज्या विश्वात वावरतोय तिथं ते असणं शक्य नाही.
एकाच ठिकाणी एकाच वेळी स्पेस टाइमच्या एकाच कोऑर्डिनेटवर दोन विश्व नांदणं अशक्यच आहे. एकमेकांपासून इतकी भिन्न असलेली दोन विश्व, छे छे. पण मग समांतर विश्वाची कल्पना कोऑर्डिनेट्स थोडी वेगळी असतील तर, म्हणजेच मग आतापर्यंत जिथं पोकळी होती अशा एका ब्रह्मांडात हे विश्व अस्तित्वात आलेलं असलं पाहिजे. असं एक ब्रह्मांड की जिथं वस्तू होत्या, मॅटर होते, अणू होते, पण ते सारं विखुरलेलं होतं. त्यांना आकार प्राप्त झालेला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसात माझं सर्व मनोबल एकवटून मी जो विचार केला त्यामुळे त्या अणूंचे इतरांशी धागे जुळले होते. त्यांची सांगड घातली गेली, निराकाराला आकार आला. मी असा विचार करत होतो, तार्किक सुसंगती लावत होतो. अतर्क्याला तर्काची जोड देणारं आपलं विज्ञान कथांचं जे हे स्वप्नवत जग आहे त्यात गुंगून गेल्यावर तर्क कर्कश विचाराला जे एक आगळं परिमाण लागतं त्या परिमाणात माझ्या मनाला मुक्तपणे दौडू देत होतो. अन मध्येच प्रश्न उभा राहिला, ते अणू, ते परमाणू, ते विखुरलेलं वस्तुविश्व यापूर्वी अस्तित्वात होतं आणि मग आजच त्यांना आकार का प्राप्त झाला? आजच आपण त्यांना तो का देऊ शकलो? हा कदाचित या पॉवर स्टेशनच्या सानिध्याचा परिणाम असेल का? नाहीतर आपलं विचारचक्र चालतं, त्या मेंदूचं काम चालतं ते विद्युत रासायनिक प्रक्रियांद्वारेच. या लहरी आणि या महाकाय पॉवर स्टेशन भोवती पसरलेल्या विद्युत चुंबकीय लहरी एकमेकात गुंतून त्यांचा रेझोनन्स होऊन एखादं जबरदस्त प्रभाव क्षेत्र तर निर्माण झालं नाही. त्यातून एखादा ऊर्जेचा, शक्तीचा महाप्रतापी लोळ तर बाहेर पडला नसेल? त्यातच या स्वप्नात जीव भरला नसेल? नाही ना विश्वास बसत तुमचा? माझाही नाही बसला. पण तरीही हे सत्य होतं. अविश्वसनीय अशा कितीतरी गोष्टी अस्तित्वात असतात. हे नाही का पाहत आपण? नाहीतर विश्वास आणि ज्ञान यात तफावत असतेच. आपण सर्व मर्त्य आहोत. आपणा सर्वांनाच मरण येणार आहे हे सर्वांनाच माहीत असतं. पण त्यावर विश्वास ठेवायची तयारी असते का त्यांची? आपलं विश्व चतुर्मिती आहे. गुरुत्वाकर्षण म्हणजे केवळ अवकाश आणि काल, स्पेस आणि टाइम यातील वक्रता आहे हे सर्वांना माहिती आहे. आईन्स्टाईननं सिद्धच करून दिलंय. पण विश्वास बसतो आपला सहजासहजी त्यावर? मानवी शरीराची घनता पाण्यापेक्षा कमी आहे म्हणून ते सहजासहजी तरंगू शकतं हे आपल्याला माहीत असतं. पण आपण त्यावर विश्वास ठेवतो म्हणता? नाव नको. कारण तसं असतं तर बुडून कशाला कोण मेलं असतं? त्या विश्वास नाही बसला तरी खात्री पटली होती माझी की मी कल्पलेलं हे विश्व त्यातील प्राणी मात्रांसह, माझ्या कथेतील व्यक्तींसह वास्तवात आलंय. अन मग ते केवळ अंतःचक्षुनी पाहण्याऐवजी याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा वाढीला लागली. वाटायला लागलं जसं आपण विश्वाची कल्पना करताच ते साकार झालं, मनात आणताच त्यातील व्यक्तिरेखा जिवंत झाल्या, तसं आपण अवतरू का? त्या विश्वात वावरू लागल्याचं मानल्यास खरोखरच आपण तिथे अवतरू? अकस्मात आपल्या अंगी आलेल्या अचाट शक्तीची तीच तार्किक परिणती ठरेल का? तसं करण्यापूर्वी त्या विश्वातील आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपण विचारपूर्वक ठरवायला हवेत का? हा असा विचार करता करता मी माझी स्वतःचीच व्यक्तिरेखा केव्हा कडत केली हे कळलंच नाही. जाणवला तो परत तोच अस्फुटचा सट्टसा आवाज. आणि मी एकदम माझ्या त्या दुसऱ्या कल्पित तरी कसं म्हणू, मी अकल्पित अशा विश्वात शिरलो. हे सांगता सांगता बुतकर एकदम थांबले. त्यांनी समोरचा ग्लास उचलला आणि एका दमात संपून खाली ठेवला. ओठांच्या कडांना लागलेला फेस पुसण्यासाठी खिशातून रुमाल काढला. आम्ही गुंग होऊन गेलो होतो. फिरकी कुठेही पीळ पडू न देता कशी ताणावी याचं जिवंत प्रात्यक्षिक बुतकर देत होते. त्यांच्या कथा इतक्या भारून का टाकत या मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळत होतं. लक्ष्मण मात्र अजूनही ते आपली मिश्किल वृत्ती शाबूत ठेवून होता. आणि मग तुम्ही डोळे उघडले. समोर पाहता तो एक अतिव सुंदर चारुगात्री आपल्या पापण्यांची जीवघणी फडफड करत तुमच्याकडे पाहत होती. तुम्ही डोळे उघडलेले पाहताच तिच्या चेहऱ्यावरच्या त्या आगंतुक आठीनं काढता पाय घेतला आणि आपल्या मंजूळ आवाजानं तुमच्या कानांना गुदगुदल्या करत तिनं तुम्हाला विचारलं,
कसं वाटतंय आता? आणि तुम्ही आजवर अगणित वेळा केलेला तो चिरंतन प्रश्न विचारलात, कुठे आहे मी? लक्ष्मणच्या त्या मस्करीनं आतापर्यंतचा मनावरचा ताण सैलावून आम्ही मोठ्या न हसत त्याला दाद देणार, तोच उंडाळणाऱ्या घोड्याला ताळ्यावर आणण्यासाठी फटकारलेल्या चाबकाच्या आवाजात बुतकर म्हणाले, मुळीच नाही. तसा काही एक प्रकार झाला नाही. मी जरूर त्या दुसऱ्या विश्वात अवतीर्ण झालो, पण झाला प्रकार थोडासा परकाया प्रवेशासारखाच झाला. या विश्वातून उठून मी एकदम तिथं प्रगट झालो आणि मी तसा तिथं होतोच. माझे पूर्वज तिथे होते, मी नेहमीच होतो, नेणिवेत तिथे होतो, आता जाणीवेनंही तिथे प्रविष्ट झालो. माझ्या पहिल्या खऱ्या खुऱ्या विश्वात मी जितका वास्तव होतो तितकाच या दुसऱ्या समांतर म्हणा तर त्या विश्वातही होतो. काडी मात्रही फरक नव्हता. त्यावेळी मला पहिला धक्का बसला. दुरून डोंगर साजरे म्हणतात तसं ते दुसरं विश्व कल्पनेत असेपर्यंत, पहिल्या विश्वाच्या दुरीपर्यंत पाहत असेपर्यंत जेवढं अद्भुत रमणीय वाटत होतं तेवढं तिथं प्रत्यक्ष राहायला गेल्यावर वाटेना. तेही नेहमीसारखंच वृक्ष, ठराविक चाकोरीतनं जाणारं सर्वसामान्य असंच होतं. फार फार तर चाकोरी वेगळी असं म्हणता आलं असतं, पण वेगळी असली तरी शेवटी तीही एक चाकोरीच. तशी सुरुवातीला या अपेक्षाभंगावर मी मात केली होती, कारण तशी सारीच नवलाई होती. आपल्याच कल्पित विश्वात प्रत्यक्ष वावरण्याची संधी अशी कधी कोणाला मिळाली असेल असं मला तरी वाटत नाही. मिळाली होती? त्यामुळे मी थोड्याफार विस्फारलेल्या डोळ्यांनी तिथल्या निसर्गाकडे, तिथल्या घरांकडे, गावा शहराकडे, मानवजातीच्या त्या अर्ध सुसंस्कृत चित्रविचित्र नमुन्यांकडे पाहत होतो. मला एक प्रकारे पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत होता. तिथला प्रत्येक रस्ता माझ्या ओळखीचा होता, प्रत्येक चिरा माहितीचा होता, प्रत्येक चेहरा परिचित होता. त्या सर्वांच्या डोळ्यात मात्र ओळखीचा लवलेश नव्हता. रस्त्यावर सहजी दिसणाऱ्या अपरिचिताकडे ज्या निर्विकारतेने कोरड्या नजरेने पाहावं तसे सारेजण माझ्याकडे पाहत होते. काही जण तर माझ्या आरपारही. मला ओरडून साऱ्यांना सांगावंसं वाटलं, अरे मी तुमचा निर्माता आहे. मी तुम्हा साऱ्यांना घडवलंय, तुम्हाला जन्म दिलाय, तुम्हाला तुमच्या पायाखालच्या या जमिनीला, डोक्यावरच्या आकाशाला, तुमच्या भोवतालच्या या हवेला. पण मी तसं केलं नाही. त्यांनी मला वेड्यात काढलं असतं, मूर्ख ठरवलं असतं. तुम्ही आता करताय तसं. त्यांचा विश्वास नसता बसला. हा तर तुमचाही बसत नाही तसा. दोष त्यांचा नव्हता, मानवी अहंकाराचा होता. ज्या रूढी आपण रुजवल्या, जी श्रद्धास्थानं आपण स्थापन केली, जे आदर्श आपण बाळगले, ते श्रेय दुसऱ्याच कोणीतरी उपटलेलं कसं सहन व्हावं? म्हणूनच मी गप्पच बसलो. चकार शब्द नाही काढला तोंडातून. जे जे होईल ते पाहत राहिलो. सुरुवातीला गंमत वाटली, कारण काय होणार होतं ते मीच ठरवलं होतं. ते तसंच होतं हे पाहताना मजा वाटली. पण थोडेच दिवस, लवकरच त्यातलं थ्रिल संपलं. सुरुवातीस त्या विश्वाविषयी कथा लिहिताना वाटणारं आकर्षण संपलं. त्या जगाचा वीट आला, विशेषतः तिथल्या माणसांचा. त्यांचं ते जंगली वागणं, त्यांची बिनबुडाची तत्वशून्य भांडणं, त्यांच्या पोकळ समस्या, त्यांची क्रूरता, त्यांची हेतुशून्य हिंसा आणि या सर्वांना तत्वाचा, न्यायाचा मुलामा देण्याचं त्यांचं ढोंग, या सगळ्याचा उबग आला. त्यांच्या संगतीत माझा जीव घुसमटून गेला. त्यातल्या कुरूपतेची मला शिसारी आली आणि पुन्हा माझ्या स्वतःच्या विश्वात परतावं वाटू लागलं. त्याच वेळी मला दुसरा धक्का बसला. मी परतूच शकत नव्हतो. माझी परतीची वाट बंद झाली होती. जणू कोणीतरी अदृश्य शक्तीने दोर कापून टाकले होते. त्या बेढप बकाल रानटी जगात मी अडकून पडलो होतो. स्वतःच लावलेल्या सापळ्यात आपलाच पाय फसावा असं काहीतरी झालं होतं. काय करावं ते समजत नव्हतं. कोंडी झाली होती. चित्त एकाग्र करून मी परत माझ्या विश्वात असल्याची कल्पना केली तर मी परतू शकेन असं अंधुकसं वाटत होतं, आठवत होतं. पण तसा प्रयत्न करूनही मी परतू शकलो नाही. त्या व्याकुळ मनस्थितीत मी चित्त हवं तसं एकाग्र करू शकलो नाही. किंवा जवळपास आता ते पॉवर स्टेशन नसल्याचा परिणाम म्हणा, किंवा चित्तशक्ती
आणि विद्युत शक्ती यांचं सहसंवेदन सहकंपन एकाच दिशेने होत होतं म्हणा. काहीही म्हणा, माझ्या विचारांना कल्पनेला ऊर्जेचा तो प्रचंड स्रोत लाभत नव्हता. मी परतू शकत नव्हतो. पार अडकून पडलो होतो. च्या आईला, म्हणजे भलतीच आफत म्हणा की, भलताच गुंता झाला होता. पण भुतकर, मग तुम्ही तिथं काय करत होतात? नुसतीच बोटं मोडत स्वस्थ बसणं तर शक्य नव्हतं ना तुम्हाला. पण मी करू तरी काय शकणार होतो? त्या तिथल्या रहिवाशांना मिळालेलं शिक्षण मला मिळालं नव्हतं. त्यांच्या कला, त्यांचं कौशल्य, त्यांची कामगिरी देखील काही माझ्याजवळ नव्हतं. माझ्या भाषी फक्त एकच क्षमता होती, लेखनाची. मी फक्त लेखनच करू शकत होतो, कथाच लिहू शकत होतो. भले शाब्बास. म्हणजे तिथंही तुम्ही तुमच्या फंटॅस्टिक विज्ञान कथा लिहू लागलात की काय? तुम्हाला भी जवाब नाही. मी त्यांना उघड दाद देत म्हणालो. माणूस जबरा, यात शंका नव्हती. इलाजच नव्हता. माझी दाद स्वीकारून भुतकर म्हणाले, दुसरं करूच काय शकत होतो मी माझ्या वास्तव विश्वाविषयीच्या कहाण्या सांगू लागलो. त्या साऱ्या सत्यकथा होत्या, म्हणूनच त्या जिवंत रसरशीत उतरल्या. पण त्या रहिवाशांना त्या अद्भुत फंटॅस्टिकच वाटल्या. त्यांनी त्या डोक्यावर घेतल्या. त्यांचं भारी कौतुक केलं. त्यांना आदर्श विज्ञान कथा मानलं. आम्ही सारे गालातल्या गालात, मिशीतल्या मिशीत हसत होतो. भुतकर मात्र गंभीर होते. सिरियस चेहरा ठेवून आम्ही प्रयासानं आमचे चेहरे गंभीर केले. तेवढ्या सुबोधनं त्यांना विचारले, पण मग भुतकर, शेवटी तुमच्या त्या कल्पित सृष्टीतून तुम्ही आपल्या खऱ्याखुऱ्या वास्तव विश्वात कसे आलात? त्यावर भला मोठा सुस्कारा सोडत विषादपूर्ण आवाजात भुतकर म्हणाले, नाही ना, मी घरी परतूच शकलो नाही. आता मात्र मी खवळलो. आम्ही थट्टा समजू शकतो, पण तिलाही मर्यादा हवी. भुतकर ती ओलांडू पाहत होते. हे म्हणजे अगदी स्टुमच होतं. फिरकी तुटेपर्यंत ताणली जात होती. मी काहीसा चिडूनच म्हणालो, भुतकर, कमॉन मॅन, आम्हाला काय तुम्ही मामा समजता? तुम्ही घरी परतलात हे तर उघडच आहे. पण माझं बोलणं अर्धवटच राहिलं, कारण समोरचा लायटर उचलून खिशात टाकत भुतकर उठून उभे राहिले. खिन्न चेहऱ्याने मान हलवत म्हणाले, वाटलंच होतं मला, तुमचा विश्वास नाहीच बसणार. पण खरंच मी घरी परतू शकलो नाही. अजूनही मी इथंच आहे. धन्यवाद.